मी तुकाराम चित्ते, आपण पाहत आहात ही मराठी न्यूज। आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सिंहस्थ पर्वणी तथा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशा नगरीला भेट देणार आहेत। आज या सिंहस्थ पर्वणीच्या सर्व विकास कामांची पाहणी करणार आहेत। लोकांच्या अपेक्षा, समस्या, तेथील मंदिराच्या परिसराच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज खास नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशा दौऱ्यावर येत आहेत। कॅमेरामॅन कौस्तुभ मोरेसह तुकाराम चित्ते, ही मराठी न्यूज, प्रकाशा। प्रकाशा, नंदुरबार। तापी, गोमती, पुलिंदा नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेले आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा ता शहाडा येथे आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच अधिकृत दौरा केला। या कुंभमेळ्यासाठी भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने 117 कोटी रुपयांचा विकास कामांचा प्रस्ताव तयार केला असून याविषयी पालकमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। प्रकाशा गावाच्या विकासासाठी आणि कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रशासनाने 117 कोटी रुपयांचा भरीव निधी प्रस्तावित केल्याबद्दल या दौऱ्यादरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायतीने दिला अतिरिक्त निधीचा प्रस्ताव। शासनाच्या भूमिकेकडे लक्ष। जिल्हा नियोजन मंडळाच्या 117 कोटी रुपयांच्या प्रस्तावासोबतच स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने देखील गावातील अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पथदिवे आणि इतर नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी एक स्वतंत्र निधीचा प्रस्ताव पालकमंत्र्यांना सादर करण्यात आला। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशा गावाचा कायापालट व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने हा पाऊल उचलले आहे। आता या प्रस्तावांवर आणि भरीव निधी मंजूर करण्याबाबत शासन काय भूमिका घेते याकडे सर्व प्रकाशा शहर व परिसरातील गावकऱ्यांचे डोळे लागले आहेत। या महत्त्वपूर्ण दौऱ्याप्रसंगी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली शेट्टी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO नमन गोयल प्रामुख्याने उपस्थित होते। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकाशा येथील विकास कामांची आणि नियोजित प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली। कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी येतात। ही बाब लक्षात घेऊन घाट दुरुस्ती, रस्ते विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आराखडा जिल्हा नियोजन मंडळाने तयार केला आहे। या प्रस्तावाला मंजुरी देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली। यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची मोठी उपस्थिती होती। यामध्ये शहाडा उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, शहाडा प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहाडा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि तहसीलदार संभाजी पाटील यांचा समावेश होता। त्यांनी पालकमंत्र्यांना सुरक्षेविषयी आणि प्रशासकीय नियोजनाविषयी माहिती दिली। स्थानिक पातळीवर प्रकाशा गावाच्या लोकनियुक्त सरपंच राजनंदिनी भील, मंडळ अधिकारी समाधान पाटील, ग्रामसेवक BG पाटील आणि तलाठी मोरे यांनी गावाच्या वतीने प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन मांडले। या दौऱ्यादरम्यान माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, दिलीप नामदेव पाटील, हरिभाई पाटील, पंडित भोई, पवन चौधरी, राजू साळी, निलेश ढोले यांच्यासह गौतमेश्वर महादेव मंदिराचे मुख्य मानकरी, मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ई मराठी न्यूज नेटवर्क, शहाडा, प्रतिनिधी कौस्तुभ मोरे। हे काम लवकरात लवकर कसं होईल याचा पाठपुरावा करेल आणि या श्रेष्ठ कुंभमेळ्याचे मंत्री जे गिरीश महाजन साहेब आहेत त्यांना मी सांगितले तुमच्याकडे हजारो कोटी आलेत, आम्हाला फक्त शेकण्यात पाहिजे। मला वाटते आपल्याला निश्चितपणे हा निधी मिळेल। अशा प्रकारचा विकास आपण करू की येणाऱ्या भाविकांची चांगली सोय या ठिकाणी होईल।
लाखो लोक भाविक आपल्या या कुंभमेळ्यासाठी येतात आणि अशी ही अवस्था पाहिल्यानंतर खरोखरच मनाला काही वेदना झाल्या. कारण भाविकांची सोय इथं झाल्याशिवाय लाखो लोक इथे येणार कसे, त्याची राहणार कसे, हा एक प्रसंग आहे. आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की हा पैसा ज्यावेळी यायचा तेवढा येऊ दे. आपण जिल्हा नियोजन मंडळातून तात्पुरता ताबडतोबीनं त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा आपल्याला कशा करता येतील ह्याचा एक आराखडा तयार करावा आणि हे काम तात्काळ चालू करण्यासाठी आपण व्यवस्था करू. आणि प्रकाश हे गाव अंधारात नाही, ते प्रकाशात आलेलं आहे असे समजा. आपण निश्चितपणानं ज्या व्यवस्था आहे त्या पूर्ण करू, आपला विश्वास व्यक्त करतो. परंतु याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. सरपंचांना मी सांगेन किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत, एकनाथाई गावित आहेत, की आमचे नेते आणि माजी मंत्री विजयकुमार गावित साहेब या मतदारसंघातले आहेत. या सगळ्यांनी पाठपुरावा केल्याशिवाय हे काम शक्य नाही. कारण मी 700 किलोमीटरवर राहणार, मी महिन्यातून एकदा येणार आणि म्हणून या कामाचा पाठपुरावा तुम्ही केला तर या सगळ्या कामावर पूर्ण होतील. मला मी ज्यावेळी येईन त्याचा मी आढावा केला तर आपण मुंबईला आलात तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अवश्य माझी भेट घ्यावी एवढी विनंती मी करतो. आणि येणाऱ्या या काळात ते काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, एवढा संकल्प करू. पुन्हा एकदा आपण मला बोलावलं, आपण सर्वांनी मनापासून आपण स्वागत केलं. आपण आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर, वर्षभर पर्वणी काळामध्ये रोजचे हजारो भाविक इथे स्नान करण्यासाठी येते, त्याची भावना आहे. ऋषी पंचमी, महाशिवरात्री, श्रावण मास, अधिक मास अशा विविध धार्मिक तिथ्यांच्या वेळेस लोकांना ह्या तीर्थक्षेत्री इथे संगम आहे मुंबई आणि तापी नदी. परंतु आमचं दुर्दैव एक आहे की प्रकाशा गावातलं जे गटारीचं पाणी 8 ठिकाणी येऊन ते पूर्ण बॅकवॉटरला येऊन जातं. तर हे पाणी उचलून राष्ट्रीय नदी कृती विकास आराखडे अंतर्गत गावित साहेबांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता 8 वर्षापूर्वी. परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्याच्यात असं नियोजित होतं मॅडम, बरोबर, त्याच्यात नियोजित असं होतं की 8 ठिकाणी तर पाणी एका ठिकाणी गोळा करावं आणि कुठेतरी गाव बाहेर ते पाणी टाकावं, ते नदीत जाऊ नये आणि त्याचं शुद्धीकरण करून ते शेतकऱ्यांना देण्यात यावं. होतं काय सर की 8 पॉट असे की 8 ठिकाणी गटारीचं पाणी येतं आणि नेमकं ते घाटाजवळ लोक आंघोळ करतात. हे सर्वात सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.